सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. काय बोला बोला. ती नमस्ते बोलली. हा ठीक आहे, बोला बोला बोला. सर्वांना परत एकदा माझा नमस्कार. नमस्कार. सो हा माझ्या चॅनलचा पहिला ब्लॉग असणार आहे. तसं तर मी माझा यूट्यूबचा चॅनल हा फक्त सामाजिक जे कार्य मी करणार आहे त्याकरिता चालू केलं होतं. बट देन आता आम्ही आज इकडे आलेलोच आहे अलिबागला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका किल्ल्यावर जाण्याचा आम्हाला जर का चान्स भेटत आहे तर तो का सोडावा आणि तो तुम्हाला सगळ्यांना का नाही दाखवावा हे माझ्या मनात आलं. सो आम्ही कोलाबा ह्या किल्ल्यावर आता जात आहे. तर चला तर मग चला. सो आता आम्ही अलिबाग बीचवर आलेलो आहे. इथून फोर्टवर जाण्यासाठी दोन पद्धतीचे ट्रान्सपोर्ट आहेत. एक बाय बोट आहे आणि एक बाय घोडागाडी आहे. पाणी कमी असल्यावर घोडागाडीचा वापर होतो आणि जर का पाणी जास्त असेल तर ते बोटनी जातात. सो लेट्स सी आता आम्हाला काय घ्यावं लागेल अकॉर्डिंग टू द पाण्याचे सिच्युएशन. सो जसं आपण मम्मा पप्पा मुरुड आणि जंजिराला बघितलं होतं तिथे पण एक गोड पाण्याची विहीर आहे. तसंच इथं पण गोड पाण्याची विहीर आहे. समुद्रामध्ये गोड पाणी म्हटल्यानंतर वेगळी गोष्ट आहे जरा. महाराजांच्या काळामध्ये ह्या तिहाळणी बुरुजांवरनं किनाऱ्यावरती लक्ष ठेवण्यात यायचं आणि तसंच दुश्मनांच्या ज्या नौका असायच्या त्यावरही लक्ष ठेवण्यात यायचं. चला तर मग आपण बघू. मम्मा माझी व्हिडिओग्राफर आहे सध्या, प्लीज कम विथ मी. चला. दिसत तर आहे, व्यवस्थित दिसतं. दे इकडे दाखवतो. तोपर्यंत येईल बघा. मी पाहिलं. सो ह्या पद्धतीने गडावरनं किनाऱ्यावरती आणि दुसऱ्या नौकांवरती देखील लक्ष ठेवण्यात यायचं. मम्मा तू आजपर्यंत कोणते कोणते किल्ले कव्हर केलेत? कुठल्या कुठल्या महाराजांच्या गडांवरती तू गेलेली आहे? शनिवारवाडा किल्ला थोडी आहे. वाडा किल्ले महाराजांचे किल्ले. पुरंदर, तुम्ही हे करा. पुरंदर,
मुरुड जंजिरा मुरुड जंजिरा. सगळीकडे गेले, तुला आठवत काय नाही? तुम्ही रायगड, कुठले रायगड, तुम्ही कुठले रायगड. किल्ले कव्हर केले पप्पा? रायगडला पण सिंहगड, हम्म, मुरुड जंजिरा, हम्म, पन्हाळा, हम्म, पुरंदर, हम्म. रायगड. रायगड. दीदाला फोन आलेला आहे. टेक युअर कॉल. सो दीदा, तू कोणते कोणते किल्ले कव्हर केलेत? मी आजपर्यंत सिंहगड, कुलाबा, पुरंदर, लोहगड, शिवनेरी आणि मुरुड जंजिरा हे सगळे गड कव्हर केले. सो प्रॉपरली टॅनिंग तर आता मी झालेलो आहे आणि आम्ही सगळे थोडंसं स्नॅक्सच्या ब्रेकसाठी थांबलो. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता बोरं आहेत, पेरू आहे, पेरू आहे. कैरी. समुद्रामध्ये सो गाईस, कसं वाटलं तुम्हाला किल्ला? पप्पा कसं वाटलं एक्सपिरियन्स? खूप छान वाटलं, ऐतिहासिक आहे. मग मग खूप छान आहे. दीदा, खूप छान वाटला किल्ला. चला. नाव काय दादा? राजू दत्ताराम बना. अच्छा, ओके. अच्छा, थोडी माहिती तुमच्या पद्धतीने देऊ शकली, 1 मिनिटाची तरी चालेल. हा किल्ला आहे ना, शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली चालायचा हा किल्ला. 1729 साली, 1680 साली शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला. हा 1719 साली कान्होजी आंग्रे यांची सल्तनत होती, त्यांनी हा चालवला 1719पर्यंत. मराठी साम्राज्याखाली चालला हा किल्ला. त्याच्यामध्ये 2-4 लढाया झाल्या. किल्ला छान आहे. समुद्रातल्या लढाईतला मेन केंद्रबिंदू होता हा किल्ला. समुद्रातल्या लढाईतला हा केंद्रबिंदू होता इथे बोटी होत्या कान्होजींच्या आंग्रेच्या काळात. ते जागतिक बाजारपेठ होती रेवदंडा. तर तिकडून इथं आपल्या धान्याचे सगळे जायचे इथून. तर कान्होजी आंग्रे होते ना, ते त्याच्या धान्याच्या बोटी पकडायचे इंग्रजांच्या. ते धान्याच्या बोटी पकडून ते कान्होजी आंग्रे इथे किल्ल्यामध्ये आणायचे किल्ला. किल्ल्यामध्ये आणल्यावर ते ब्रिटिश सरकारकडून कर घ्यायचे पूर्वी, सालाना कर घ्यायचे. ते सगळं कान्होजी आंग्रेचा दप्तर होता. दुसऱ्या शिवाजी समुद्रातले ओळखायचे. धन्यवाद थँक्यू. सो ज्या पद्धतीने म्हणजे बोटने आम्ही किल्ला बघण्यासाठी गेलो होतो, त्याच मार्गे आम्ही परत चाललो आहे. मी अपेक्षा करतो की तुम्हाला सर्वांना मी आज केलेला पहिला ब्लॉग हा आवडला असेल. यापुढे देखील आपण असा ब्लॉग करत राहू, वेगवेगळ्या गोष्टी दाखवत राहू. मेन म्हणजे माझ्या सामाजिक कार्य जे मी करणार आहे ते आपल्या सर्वांपर्यंत मी इंस्टाग्रामद्वारे व यूट्यूबद्वारे पोहोचवत राहील, हे मी तुम्हाला शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.